महादेव मुंडे हत्या प्रकरणात साक्षीदार तपासण्यास सुरुवात। बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला सुरुवात केली। 15 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा तपास पहिल्यापासून करण्यासाठी पथक परळीत। आरोपी कोण हे पोलिसांना माहिती। महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा गंभीर आरोप। जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुख हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही। अंजली दमान यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। सुरेश धस यांना त्यांचे बॉस बावनकुळे फडणवीसांनीच ट्रॅप केलं का? धस धनंजय मुंडे भेटीवरून संजय राऊतांचा सवाल। सुरेश धस आपल्याला अध्यक्षांच्याच माहितीवर आक्षेप घेत आहेत, मग ते कोणाच्या इशाऱ्यावर बोलतायत? विजय वडेट्टीवार यांच्याकडून सवाल उपस्थित। धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपनं दबाव आणला। मनोज जरांगेंचा आरोप। दबावाबाबत धसांनी अगोदरच सांगितलं असतं तर समाजानं डोक्यावर घेतलं असतं। जरांगेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। शिवसेना प्रकरणात लक्ष घालणार। संजय राऊतांची माहिती। देशमुख हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरू असून ग्रामस्थांनी धीर धरावा। अशोक चव्हाणांचा ग्रामस्थांना सल्ला। मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। लातूरच्या मुरुडमध्ये मनोज जरांगे बोलताना त्यांनी मराठा बांधवांना ग्वाही दिली। मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन असल्याचा जरांगेंचा दावा। 2 मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवं मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत। मनोज जरांगेंचा आरोप। मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा मार्ग काढतील। मनोज जरांगे यांनी व्यक्त केला विश्वास। हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील असंही जरांगेंचं वक्तव्य। शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींची एक्स पोस्ट। जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली। भाजपची टीका। हा फक्त महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा अपमान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। राहुल गांधींनी माफी मागावी, एकनाथ शिंदेंची मागणी। हे हिरवे साप आहेत, नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच करतात। राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे। राहुल गांधींच्या एक्स पोस्टवर नितेश राणेंची टीका। राहुल गांधी कळत नकळत महापुरुषांचा अपमान करत असतात। भातखळकरांची राहुल गांधींवर टीका। शिवरायांच्या जयंतीला राहुल गांधींनी केलेली श्रद्धांजलीची पोस्ट मागे घ्यावी, भातखळकरांची मागणी। राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, आमदार संजय गायकवाड यांची मागणी। राहुल गांधींना शिवाजी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी हे सुद्धा माहिती नाही, हे निषेधार्ह। गायकवाडांचं वक्तव्य। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, मात्र मवियात असताना एकनाथ शिंदे ज्युनियर होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांचा विरोध होता, ते स्वतः मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत होते। नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका। संजय राऊत यांना हे 5 वर्षांनंतर का आठवलं, तेव्हा का बोलले नाहीत? मंत्री शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना सवाल। ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय। सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी होणार आढावा बैठक। नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या 32 माजी नगरसेवकांची भाजपात घरवापसी, त्यामुळे आता विधानसभेवेळी शरद पवार गटात गेलेले संदीप नाईकही भाजपात परतणार का याकडे लक्ष। भाजपच्या नगरसेवकांनी घरवापसी केली असली तरी माजी आमदार संदीप नाईकांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्याकडून स्पष्ट। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका। उर्वरित शिक्षा माफ करून तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांची सोलापुरात पालिका आयुक्तपदी बदली। महाराष्ट्र सरकारकडून आदेश जारी। मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी येणारे विषय हे आधीच लीक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी। बैठकीआधी विषय लीक करू नका, मुख्यमंत्र्यांकडून तीव्र संताप व्यक्त। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक व्हायचा, आताही तेच होतंय, कारण इकडचेच फितूर तिकडे आले। राऊतांची टोलेबाजी।
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फितूर, मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंडा लीकवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांना हवं असल्यास फितूर कोण, त्यांची नावं देऊ, वडेट्टीवारांचा टोला. राज्य सरकारचा आणखी एक शासन निर्णय वादाच्या भोवऱ्यात. त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारी विचारात घेऊ नका, राज्य सरकारच्या शासनाला सूचना. नागपुरातील 3,000 लाडक्या बहिणींनी 30 लाखांचा निधी उभा करत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. राज्य सरकार अशा उपक्रमांना मदत करणार असल्याची माहिती. राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारकडे ते सोपवावेत असा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला जाणार. हे किल्ले केंद्राकडे असल्यानं राज्य सरकारला किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी पूर्व परवानगी लागते. नवी मुंबई शिवजयंतीनिमित्त सिडकोच्या लॉटरीची सोडत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोडत. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं राखी सावंत, समय रैनासह 50 नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स बजावलं. कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारती पाडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. तोडक कारवाईच्या भीतीनं कल्याण डोंबिवलीतील 58 इमारतीतले नागरिक भयभीत. मनपा कार्यालयासमोर केली गर्दी. डोंबिवलीत डोक्यावरचं छत्र तुटणार असल्यानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनं 48 इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरं रिकामी करण्याची नोटीस दिली. सचिन तेंडुलकरांच्या कुटुंबियांनी घेतलं नृसिंहवाडी दत्त महाराजांचं दर्शन. अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक. अमरावती शहरातील दसरा मैदानावर युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचं उद्घाटन आमदार रवी राणा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते संपन्न. किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आशिष शेलार यांच्यासह हजारो शिवभक्तांची सोहळ्याला उपस्थिती. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंनी जोजवला पाळणा. किल्ले शिवनेरीवर साहसी खेळांची प्रात्यक्षिक. तलवार, दांडपट्ट्यासह साहसी खेळांनी लक्ष वेधलं. मर्दानी खेळांचं लेझीम, दांडपट्टा चालवत चिमुकल्यांनी आपल्या कला सादर केल्या. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची मंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी. आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न. स्मारक उभारताना पूर्ण काळजी घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांची माहिती. 100 दिवसात पुतळा पूर्ण होईल. महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या शुभारंभानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया. शिवजयंतीनिमित्त अभिनेता विकी कौशल रायगडावर. शिवजयंतीनिमित्त रायगडावर शिवभक्तांचा उत्साह. किल्ले रायगडवर रोपवे परिसरात विकी कौशलला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड. मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंची चाहत्यांना सावरताना कसरत. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पद्मदुर्ग किल्ल्यावर पार पडला शिवजयंती महोत्सव. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे हे शिवरायांसमोर नतमस्तक झाले. आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. पंढरपुरातील भीमा नदी पात्रात चराफ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 8 फूट अश्वारूढ मूर्ती केली उभी. नदीच्या पाण्यातील शिवरायांची मूर्ती ही साऱ्यांचंच लक्ष वेधून घेते. सोलापुरात शिवजयंतीनिमित्त कलाकार विपुल मिरजकर यांनी शर्टाच्या बटनाचा वापर करून साकारले छत्रपती शिवाजी महाराज. कला साकारण्यासाठी 21,000हून अधिक बटणांचा वापर. नवीन पनवेलमधील बालाजी सिम्फोनी सोसायटीत शिवजयंती साजरी. सोसायटीतील तरुण मंडळी आणि लहानग्यांनी प्रतापगड किल्ला साकारून महाराजांच्या शौर्याला वंदन केलं. ठाण्यात शिवजयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन. रक्तदान शिबिराला सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भिवंडी शहरातील कामतघरमध्ये पालखी मिरवणूक. कामतघर, चंदनबाग,
भावनिनगर, काटेकर नगर या परिसरात मिरवणूक काढण्यात आली. वसई विरार नालासोपारा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. शहरात रिक्षा चालकांनी काढली रिक्षाची रॅली. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचा उत्साह, संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचं चित्र. धाराशिवमध्ये शिवजन्मोत्सव, मनोज जरांगे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. मनोज जरांगेंच्या उपस्थितीत भव्य रॅली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात पदयात्रेचं आयोजन. 4000हून अधिक ठाणेकर पदयात्रेमध्ये सहभागी. मनमाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा. आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लातूरमध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन. मोठ्या संख्येनं तरुणांनी घेतला सहभाग. ड्रोन कॅमेऱ्यातून रॅलीचं व्हिज्युअल्स खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. गोंदियाच्या देवरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फडकवला भगवा ध्वज. देवरीतील जयंती उत्सव कार्यक्रमाला भाजपा आमदार संजय पुरामसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. नाशिकच्या येवल्यात ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणूक. माजी खासदार समीर भुजबळ यांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. पंढरपूर सायकल असोसिएशनच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त पालखी मार्गावरील पुरातन बाजीराव विहिरीची स्वच्छता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांसाठी ही विहीर बांधलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पंढरपुरात हॉटेल मालकाची अनोखी योजना. छावा चित्रपटाचं तिकीट दाखवल्यास बिलावर 25% सूट. मीरा भाईंदरमधील सोसायटीत तिघांवर गाडी घातल्याच्या प्रकरणी काश्मीरा पोलिसांकडून एकाला अटक. इतर दोघांचा शोध सुरू. परभणीच्या राणी सावरगावमध्ये श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक. भाविकांना त्रास. गतिरोधक तात्काळ काढावेत यासाठी गतिरोधकावर झोपूनच आंदोलन करण्यात आलं. यवतमाळमध्ये जहाल नक्षलवाद्याला पोलिसांकडून अटक. दिलीप उर्फ तुलसी मेहतो हा नक्षलवादी मागील 13 वर्षांपासून राहत होता यवतमाळ शहरात. शिवजयंतीचं औचित्य साधून शिर्डीतील छत्रपती शासन संघटनेनं केली पीडित कुटुंबाला लाखो रुपयांची मदत. काही दिवसांपूर्वी साई संस्थांमधील 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती. जिनिंगमध्ये कापसावर पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्यानं एकाला मारहाण. यवतमाळमधील प्रकार. जिनिंग मालकाविरोधात रोष व्यक्त. राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल. साईभक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्यांना अटक. 16 फेब्रुवारीची कोपरगाव तालुक्यातल्या वेळापूर शिवारातली घटना. अकोल्यात क्रिकेटवर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारा आयडी तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. 33 जण अटकेत. यवतमाळच्या वणीमध्ये एका तंबाखू तस्करावर पोलिसांची धाड. कारवाईत 1,06,000चा तंबाखू जप्त. एका तरुणाला अटक. मुंब्रा बायपास इथल्या डोंगराळ भागातील झाडाझुडपांना लागली आग. अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सांगलीत म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात. अपघातात 16 महिला जखमी. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश. वाशिमच्या कारंजामध्ये पोलिसांमुळे गोवंश तस्करीचा पर्दाफाश. पोलिसांकडून 27 बैलांना जीवदान. 4 बैलांचा मृत्यू. दिल्लीतल्या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष. साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील 3 वरिष्ठ अधिकारी दिल्लीत तळ ठोकून. बीडच्या उमरीमध्ये बैलगाड्या शर्यतीचा थरार. राज्यभरातून 109 बैलगाडा मालकांची हजेरी. विजेत्यांना रोख रकमेचं बक्षीस. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वाघभीळ घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन. वाहन चालकानं बिबट्याची छबी टिपली. झारखंडमध्ये झालेल्या श्वान स्पर्धेत सातारा पोलीस दलातील सूर्या श्वानाला गोल्ड मेडल. सातारा पोलीस दलानं काढली सूर्या श्वानाची मिरवणूक.
संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शेगावातील मंदिर रात्रभर खुलं राहणार. राज्यभरातून हजारो भजनी दिंड्यांचं शेगावात आगमन, भक्तांचीही मांदी आली. रेल्वे स्टेशनवर थुंकल्यास 500 रुपयांचा दंड, बेशिस्त प्रवाशांना ताळ्यावर आणण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाचं मोठं पाऊल. देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात 20 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.